नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहादा विधानसभासाठी भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश उदयसिंग पाडवी यांच्या प्रचारार्थ केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची कळमसरा मोहिते येथे जाहीर सभा झाली। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहादा विधानसभासाठी भाजपा व महायुतीचे उमेदवार राजेश उदयसिंग पाडवी यांच्या प्रचारार्थ केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी तळोदा तालुक्यातील कळमसर मोहिते येथे जाहीर सभामध्ये उपस्थित मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला व प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात महायुती सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीचे उमेदवार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले। खानदेश प्रेरणा न्यूजसाठी गणेश मराठे, तळोदा। मोठे फॉर्म भरून घेतले, दिशाभूल केली, 1 लाख रुपये देऊ, खटाखट म्हणून 8,500 रुपये देऊ, तेही दिले नाही, ते 1 लाख रुपये दिले नाही। फक्त खोट्या अफवा, खोटी आश्वासनं देत आमच्या गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी त्यांनी फसवून मतदान करून घेतलं, तरी देखील ते यशस्वी झाले नाही। अजूनही त्यांनी खोटं बोलणं सुरू केलेलं आहे। आजच्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं हम किसानों को 3 लाख रुपये तक कर्जा माफी कर देंगे और हमारी बहनों को 3,000 रुपये देंगे, हमारे भाइयों को 4,000 रुपये देंगे। कुठून देणार आहे? खोटं फक्त आश्वासनं। तर अशा प्रकारे निवडणूक आली की खोटं बोलायचं आहे। मागचे त्यांचे सरकार होतं, कुठं दिलं त्यांनी? आणि त्यांचे आपल्या भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी राज्य आहे त्या ठिकाणी एकाही राज्यामध्ये लाडकी बहीण योजना नाही, 1 रुपया माता भगिनींना नाही। तपासून घ्यायचं। शेतकऱ्यांसाठी देखील आपली जी योजना आहे ते देखील नाही। जी केंद्राची मोदी साहेबांची किसान सन्मान योजना आहे 6,000 रुपये तीच आहे। आपल्याकडे आता 6,000 चे 12,000 केले आपल्या शासनाने आणि त्या ठिकाणी 15,000 आता जाहीर केलेले आहेत। यांचे सरकारच्या ठिकाणी काही नाही, फक्त भूलथापा देणं, खोटं बोलणं। राहुल गांधींचं खोटं बोलायला एवढं सुरुवात त्याला त्या ठिकाणी समाजाच्या उन्नतीसाठी त्यांच्या विकासासाठी देखील महामंडळ स्थापन करून निधी उपलब्ध करून दिलेला आहे। त्या समाजातील तरुणांसाठी त्या ठिकाणी स्कॉलरशिप सारख्या योजना सुरू केलेल्या आहेत। उद्योगधंदे त्यांनी करावे म्हणून कमी व्याजदराने त्यांना त्या ठिकाणी लोन देखील उपलब्ध करून दिलं। अशा पद्धतीने सर्वच समाजांना, सर्वच घटकांना घेऊन चालणार आपलं भारतीय जनता पक्षाचं सरकार, केंद्रात आणि राज्य सरकार असं काम करते। परंतु ह्या सर्व एवढ्या योजना केंद्र सरकारमार्फत, राज्य सरकारमार्फत राबवताना यांना ते पचत नाही। काँग्रेसवाल्यांनी काम करावं काय? जी मोदी साहेबांची प्रधानमंत्री आवास योजना आहे, ह्या योजनेमध्ये आज इथे आदरणीय राजेशदादांच्या प्रचारासाठी मी जसं सांगितलं की मी आलेली आहे आणि आपल्यालाही सगळ्यांना विनंती करायला आलेली आहे की आपणही सगळ्या लोकांनी राजेशदादाच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहायचं आहे। आणि त्यांनी जे विषय इथे मांडले, मी पण त्या सगळ्या विषयाशी सहमत आहे की कोणत्याही मतदारसंघाचा जो विकास करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला एक सक्षम उमेदवार निवडून देणं अत्यंत गरजेचं असतं। आणि मागच्या 10 वर्षामध्ये दादांनी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना आपल्या मतदारसंघामध्ये आणायचा प्रयत्न केला आणि त्यांनी कोणत्या जाती धर्माचा विचार न करता प्रत्येक जातीसाठी, धर्मासाठी काय काय जे करणं शक्य होईल ते त्यांनी केलेलं आहे। जसं त्यांनी सांगितलं की या मागच्या 2.5 वर्षामध्ये राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर व्यक्तिगत लाभाच्या योजना ह्या आपल्या गावागावापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि आता समाजामधला असं एकही घटक नाहीये की त्या घटकापर्यंत शासकीय योजनेचा लाभ मिळत नाहीये। आज तुम्ही बघा, शेतकऱ्यांना आज केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून PM सन्मान योजनेचा आज 12,000 रुपयाचा हप्ता दरवर्षी आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळतोय। आणि आताच आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील, आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, त्यांनी पण आपल्या घोषणापत्रात सांगितलं की राज्यामध्ये जर महायुतीचं परत सरकार आलं तर आम्ही 12,000चा हप्ता 15,000वर नेला। त्याच पद्धतीने इथे सगळ्या माता भगिनी माझ्या बसलेल्या आहेत। आतापर्यंत आपला सन्मान कोणी केलेला नव्हता, पण आज संपूर्ण राज्यामध्ये सगळीकडे जी चर्चा होते तर लाडक्या बहिणींची चर्चा होते। आणि आज कोणी आपल्याशी बोलताना सगळे सन्मानाने म्हणतात की आमच्या लाडक्या बहिणी, नाही तर आतापर्यंत तुम्ही पण ऐकलं होतं का कधी असं? आज 1,500 रुपये आपल्याला दर महिन्याला मिळू लागलेले आहेत आणि तिथे पण आता परत राज्यात सरकार आलं तर तो पण 1,500चा हप्ता आपला 2,100चा होणार आहे।
आज विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण मिळत आहे. आज ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यासाठी आज सगळ्या सुविधा सरकारच्या माध्यमातून उभ्या केले गेलेल्या आहे. म्हणजे कोणत्याही जाती धर्माला न बघता आपल्या राज्यातल्या सर्वसामान्य जनतेचा विकास कसा होईल या अनुषंगाने महायुतीचं सरकार हे काम करत आहे. आणि भविष्यामध्ये पण महायुतीचं सरकार राज्यामध्ये आल्यानंतर अजून याच्या चांगल्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न करणार आहे. आज केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्रभाई मोदींच्या अध्यक्षतेखाली या देशाचं पूर्ण कामकाज चालू आहे आणि सगळ्या देशाच्या लोकांना एकत्र करायचं काम चालू आहे. पण आज काँग्रेसचे लोक, जसं आता इथे दादांनी सांगितलं की आज राहुल गांधी पण आपल्या जिल्ह्यामध्ये येऊन गेले. काय काँग्रेसचे विषय काय आहे? काँग्रेस आज आपल्याला काय सांगते? फक्त एवढंच सांगते की आमची सत्ता आली तर आम्ही 3,000 रुपये महिलांना देऊ, शेतकऱ्यांचं कर्ज माफी करू. पण आपणही त्या काँग्रेसच्या लोकांना प्रश्न विचारला पाहिजे की जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या सरकारने या सगळ्या योजना सुरू केल्या तेव्हा आता काँग्रेसच्या लोकांना जाग आलेली आहे. एवढे वर्ष काँग्रेसची सत्ता देशामध्ये होती, बऱ्याचशा राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता होती, पण कधीही महिलांचा सन्मान करायच्या विषयावर ते बोलले नाही, कधी शेतकऱ्यांच्या हिताचे कधी निर्णय घेतले नाही. पण आज फक्त महाराष्ट्रामध्ये आपण महायुतीच्या सरकारने सर्वसामान्य जनतेच्या व्यक्तिगत लाभाच्या योजना सुरू केल्या, म्हणून आज काँग्रेसने त्यांच्या घोषणापत्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचं त्यांनी लिहिलेलं आहे. पण असं कदापि होणार नाही, असं कधीच होऊ शकत नाही. कारण जिथे जिथे काँग्रेसची सत्ता आहे तिथे काँग्रेसने कधीच बोललेलं, त्यांनी जे त्यांच्या घोषणापत्रामध्ये जे बोललेलं आहे ते अजूनपर्यंत तिथे केलेलं नाहीये. म्हणजे आता पण काँग्रेसचे लोक आणि काँग्रेसचे नेते हे फक्त भूलथापा जनतेला देऊन जातात. पण महायुतीच्या नेत्यांनी, महायुतीच्या सरकारने तसं केलं नाही. बोललं ते करून दाखवलं. योजना ह्या फक्त कागदावर न राहता या प्रत्यक्षामध्ये आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि म्हणून भविष्यामध्ये पण आपल्याला ह्या योजनेचा लाभ होण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अजून जास्त लोकांपर्यंत कामं पोहोचण्यासाठी आपल्याला एक विचारायचं सरकार आणायचं आहे. डबल इंजिनचं इथे सरकार बसलं तर नक्कीच मला पूर्णपणे विश्वास आहे की इथे राज्यामध्ये अजून चांगले विकासाचे कामं होतील आणि राज्यामध्ये सरकार आणण्यासाठी आपल्याला इथे राजेशदादांना निवडून द्यायचं आहे. आणि आज खास करून मी त्यांच्या प्रचारासाठी आलेली आहे, आपल्याला सगळ्यांना विनंती करायसाठी आलेली आहे.